येथील वाडा पंचायत समिती येथे कार्यरत असलेले कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सुशील भीमराव कटारे यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांनी रंगेहात अटक केली आहे। तक्रारदाराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी 5 लाख रुपयांच्या निधीसाठी अर्ज केला होता। त्यानंतर कटारे यांनी निधी मंजूर करून देण्यासाठी स्वतःसाठी 5,000 रुपये व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 10,000 रुपये असा एकूण 15,000 रुपयांची लाच मागणी केली होती। या लाच मागणी विरोधात तक्रारदाराने 15 मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली। त्यानंतर झालेल्या पडताळणीत कटारे यांनी रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली। यानुसार सापळा रचून त्या दिवशीच कारवाई करण्यात आली। त्यावेळी तक्रारदाराकडून 5,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना सुशील कटारे यांना रंगेहात पकडण्यात आले। तर 25 एप्रिलला वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लाचखोर सरपंच शोभा गोवारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी 2% प्रमाणे एकूण 20,000ची लाचेची मागणी केल्यानंतर 19,000ची लाच स्वीकारल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक केली होती। ही घटना आताच ताजी असतानाच वाडा पंचायत समितीच्या कार्यालयात रोजगार हमी योजना विभागात कार्यरत असलेल्या तांत्रिक सहाय्यक सुशील भीमराव कटारे याला 5,000ची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे। त्यामुळे वाडा तालुक्यातील पंचायत राज मध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार किती फोफावला आहे याचे जिवंत उदाहरण पाहण्यास मिळत आहे। या झालेल्या कारवाईमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी धडकी भरली आहे।